नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची आवडती अशी शेंगदाण्याची चिक्की. अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची हे अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर रेसिपी सुरू करूया. सगळ्यात अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. इथे मी 1 वाटी आणि वर थोडेसे असे शेंगदाणे भाजून घेणार आहे. शेंगदाणे आपण अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे. त्यामुळे ते अगदी छान खमंग असे भाजले जातात आणि त्यामुळे चिक्कीला अतिशय सुंदर आणि खमंग अशी चव येते. आता तुम्ही बघू शकता शेंगदाणे अगदी खमंग असे भाजले गेलेले आहेत आणि शेंगदाण्याचे सालही अगदी सहजपणे निघतायत. आता आपण गॅस बंद करून देऊन शेंगदाणे थंड करून घेऊया. आता इथे आपण शेंगदाणे एका ताटात काढून घेतलेले आहेत. आता आपण त्याची सालं काढून घेऊया. बऱ्याच जणांना शेंगदाणे खाल्ल्यामुळे पित्ताचा त्रास होतो. ते म्हणूनच शेंगदाणे स्वच्छ करताना शेंगदाण्याचा आतला छोटासा जो दाणा असतो तो शक्य होईल तेवढा काढून घ्या. त्यामुळे पित्ताचा त्रास हा कमी होतो. आता आपण इथे 1 वाटी स्वच्छ केलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. एका वाटीपेक्षा थोडा कमी गूळ घेतलेला आहे आणि अगदी 3 लहान चमचे साखर घेतलेली आहे. साखरेमुळे चिक्कीला अगदी छान चमक येते आणि कुरकुरीतपणाही येतो. म्हणून आपण इथे थोडा गूळ कमी घेऊन साखर घेतलेली आहे. मी इथे पोळपाटावर चिक्की थापून घेणार आहे, म्हणून मी पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेते. तुम्ही त्याऐवजी तूपही लावून घेऊ शकता आणि थोडंसं तेल आपण लाटण्याला देखील लावून घेणार आहोत. जेणेकरून नंतर चिक्की थापताना आपली घाई होणार नाही, म्हणून ही सगळी तयारी आपण अगोदरच करून ठेवणार आहोत. आता पुन्हा आपण कढई तापत ठेवलेली आहे. आता त्यात मी 1 चमचा शेंगतेल घालून घेते. याऐवजी तुम्ही साजूक तूप देखील घालू शकता. तेल हलकंसं तापलं की आपण त्यात लगेच साखर घालून घेणार आहोत. सुरुवातीला आपण साखर पूर्ण वितळवून घेणार आहोत. गूळ आणि साखर इथे अजिबात एकत्र घालायचं नाहीये. नाहीतर साखर ही विरघळतच नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून आपण सुरुवातीला साखर अगदी पाण्यासारखी वितळवून घेणार आहोत आणि नंतर त्यात आपण आता गूळ घालून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाहीये. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण ही प्रोसेस अगदी मंद गॅस ठेवूनच आपल्याला करायची आहे. तुम्ही बघू शकता अर्धा ते 1 मिनिटात गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे. अगदी मंद आचेवर आपण गूळ हा वितळवून घेणार आहोत आणि त्याला सतत आपण ढवळत राहणार आहोत. तुम्ही बघू शकता याला छान असे बुडबुडे आलेले आहेत. अगदी गूळ सुंदर फुललेला आहे. त्याला पुन्हा आपण ढवळून घेऊया. हात अजिबात आपल्याला कुठेही थांबवायचा नाहीये. नाहीतर गूळ लगेच खाली लागतो आणि त्याला करपलेला वास येऊ शकतो. म्हणून आता मी एका डिशमध्ये इथे पाणी घेतलेलं आहे आणि आपण त्यात गुळाचा पाक हा आपला कसा झालेला आहे हे चेक करून घेणार आहोत. चिक्कीसाठी आपल्याला अगदी कडक पाक करून घ्यायचा आहे. इथे आपण पाण्यात पाक घालून घेतलेला आहे आणि अगदी 1 ते 2 सेकंद थांबून तुम्ही बघू शकता याला अगदी मस्त आवाज येतोय. आता आपण ही पाकाची तार तोडून बघूया आणि ती अगदी छान तुटली, म्हणजे पाक अगदी आपल्याला हवा तसा तयार झालेला आहे. तरीही आपण अर्धा ते 1 मिनिटभर पुन्हा याला ढवळून घेऊया आणि गॅसची फ्लेम ही मंदच राहू देऊया. चिक्कीचा कुरकुरीतपणा हा गुळाच्या पाकावर अवलंबून असतो. जर पाक कच्चा राहिला तर चिक्की हवी तशी कुरकुरीत येत नाही. म्हणून पाक अगदी काळजीने आणि नीट करून घ्यायचा आहे. आता आपण यात भाजलेले शेंगदाणे घालून घेणार आहोत. गॅसची फ्लेम अजूनही मंदच ठेवलेली आहे. आता सगळे शेंगदाणे पाकामध्ये नीट मिक्स करून घेणार आहोत आपण. अगदी चारी बाजूने शेंगदाण्याच्या दाण्याला पाक नीट लागेस्तोवर आपण त्याला परतवून घेणार आहोत आणि गॅस आपल्याला बंद करायचा नाहीये. जोपर्यंत पूर्ण शेंगदाणे पाकात नीट परतले जात नाहीत तोपर्यंत आपण गॅस चालूच ठेवणार आहोत.
आता पाक आणि शेंगदाणे अगदी छान एकजीव झालेले आहेत. आता एक अर्धा मिनिटभर परतून आपण गॅस बंद करून देऊया. आणि आता हे सगळं मिश्रण आपण तेल लावून घेतलेल्या पोळपाटावर काढून घेणार आहोत. हे सगळी प्रोसेस अगदी काळजीने करा, कारण गुळाचा चटका हा खूप जोरात लागतो. त्यामुळे अगदी सावधगिरीने ही सगळी प्रोसेस करा. अगदी व्यवस्थित हे सगळं मिश्रण पोळपाटावर काढून घेऊया आणि लगेचच लाटण्याने त्याला अगदी पटापट लाटून घेऊया. कारण आपण यात साखर घातलेली आहे, त्यामुळे हे मिश्रण लवकर कडक होतं. म्हणून अगदी पटापट हात चालवून आपण हे सगळं लाटून घेणार आहोत. तुम्हाला हवं त्या जाडीची तुम्ही चिक्की ठेवू शकता. मी इथे अगदी जाड किंवा अगदी बारीक ठेवणार नाहीये, अगदी मध्यम ठेवणार आहे. खूप जाड ठेवली तरीही ती हवी तशी कुरकुरीत होत नाही. आपण चाकूने सगळ्या कडा त्याच्या जवळ आणून घेऊया आणि शक्य होईल तेवढा आपण त्याला चौकोनी आकार देण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे त्याचे छान असे चौकोनी भाग होतील. आपण अगदी एकसारखी ती छान लाटून घेऊया. चारी बाजूने एकसारखी आणि काठावर सुद्धा जिथे जाड असेल तिथे छान आपण लाटणं फिरवून एकसारखी करून घेऊया. आता आपण याला गरम असतानाच कट देऊन घेणार आहोत, कारण एकदा की चिक्की थंड झाली की जराही ती कापली जात नाही. म्हणून गरम असतानाच त्याला आपण कट देऊन घेऊया, म्हणजे अगदी आपल्याला हवे त्या आकाराचे पीसेस कट करून घेता येतात. लहान मुलांसाठी चॉकलेट ऐवजी शेंगदाण्याची चिक्की हा अगदी उत्तम आणि पौष्टिक असा पर्याय आहे. त्यामुळे जरूर ही रेसिपी घरी ट्राय करा. आता आपण उभे काप देऊन घेतलेले आहेत चिक्कीला. आता आपण आडवे काप देखील देऊन घेणार आहोत. आणि अशा प्रकारे आपण चिक्कीला गरम असतानाच छान कट देऊन घेतले की मग थंड झाल्यावर अगदी सहजपणे चिक्की ही निघते. पण हे सगळं मिश्रण गरम असल्यामुळे अगदी काळजीने हाताला चटका बसणार नाही याची काळजी घेऊनच कट देऊन घ्या. तर आपण 10 ते 15 मिनिटं चिक्की अगदी छान थंड होऊ देऊया. 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत आणि चिक्की हवी तेवढी थंड झालेली आहे. आपण पुन्हा एकदा त्याला वरून कट देऊन घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान अशी कुरकुरीत चिक्की झालेली आहे. आपण अजून एक चिक्की काढून बघूया. तुम्ही बघू शकता अतिशय पाणीदार असा कलर आलेला आहे. आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अगदी इझिली पोळपाटालाही ती चिकटलेली नाहीये आणि अगदी इझिली निघते. अगदी जाडही नाही आणि बारीकही नाही, अशी अगदी मध्यम अशी चिक्की तयार झालेली आहे. तर अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर चमक आलेली आहे आणि कलरही अगदी सुरेख आलेला आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी मराठी चव चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि या चॅनलवर पुढची रेसिपी तुम्हाला कुठली बघायला आवडेल हेही कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.